चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मराठा चौकात गेल्या 2 वर्षांपासून ट्रेंडस्टिक व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या राजस्थानस्थित कंपनीने शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीची शाश्वती आणि कपड्यांच्या मार्केटिंगमधून लाखो रुपये कमावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। प्रत्येक तरुणाकडून 11,000 ते 46,000 रुपये घेऊन त्या बदल्यात निकृष्ट दर्जाचे कपड्यांचे ड्रेस देऊन त्यांची मार्केटिंग करण्यास भाग पाडले जात होते। या कंपनीच्या राजस्थानमधील संचालकांनी आपला गाशा गुंडाळल्यानंतर पैशाची आवक पाहून काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्याच ठिकाणी डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवीन कंपनी सुरू केली आणि पुन्हा गरीब बेरोजगार तरुणांची नोकरीच्या नावाखाली लूट सुरू ठेवली। वणी येथील रहिवासी असलेल्या 3 मुली आणि एका मुलाचीही या कंपनीकडून फसवणूक झाल्याने त्यांनी मनसे कार्यालयात संपर्क साधून आपली व्यथा मांडली, जी अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। कंपनीने असे आश्वासन दिले होते की जेवढे कपडे विकले जातील किंवा जेवढे लोक कंपनीशी जोडले जातील त्यांना कमिशन मिळेल, परंतु बाहेरच्या जिल्ह्यातील गावातून आलेल्या तरुणांना स्थानिक चंद्रपूरमध्ये आधीच मोठी कपड्यांची दुकाने असताना बाहेरच्या प्रांतातून आलेल्या कंपनीचे कपडे कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी अर्ध्यातूनच काम सोडून आपल्या गावी परतले, मात्र त्यांचे प्रत्येकी 11,000 ते 46,000 रुपये कंपनीने बुडवले आहेत। कंपनीमध्ये पैसे भरण्यासाठी काही तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडिलांकडून पैसे मागितले। त्यात कुणी स्वतःचे मंगळसूत्र विकून पैसे दिले, तर कुणी स्वतःची दुचाकी विकून मुलींसाठी पैसे दिले। आज ते सर्व पैसे कंपनीने बुडवले असल्याने बेरोजगार तरुणांवर आत्महत्येची वेळ आली आहे। या गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रतिक्रिया दिली की या बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत। यावेळी पीडित तरुण-तरुणी उपस्थित होते।